हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आहे कालचा मकर संक्रांतीच्या दिवशीचा। तर याआधी पहा, मी छान अशी मकर संक्रांतीसाठी मेहंदी सुद्धा काढली होती आणि वर्षाचा पहिला सण म्हणजेच पुरणपोळी ही केली जाते। तर मी 10 वाजता डाळ शिजायला घातली होती। त्याच्या आधी घरातली कामे तर निम्मी अर्धी आवरली होती, म्हणजे सकाळचा स्वयंपाक सुद्धा झाला होता। यानंतर ओसा तयार करून झाला, आता खण भरायचे होते। परंतु 11:30 वाजून म्हणजे 12च्या टायमिंगला म्हणतात काही करत नाही, त्यानंतर करतात। तर त्याच्या आधी पुन्हा स्वयंपाकात थोडाफार आवरून घेतला। तर भात लावला होता, गुळवणी सुद्धा झाली होती, पुरण परतत होते, भज्याचं पीठ मळून घेतलं होतं आणि पुरण परतता निम्मी अर्धी भांडी सुद्धा घासून घेतली। कारण की संक्रांतीचा सण असा असतो की महिलांना पटपट स्वयंपाक घरातली कामे आवरून छान असं नटून थटून ओसायला जायचं असतं। तर या इथं सगळे कामे करता करता पुरण मात्र पातळ झालं। तर ते पुरण पिळून काढण्यापेक्षा मी इथे त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलं। तर गव्हाचं पीठ घातल्यामुळे पुरण छान असं आपलं घट्ट झालं आणि मऊ सुद्धा झालं। त्यानंतर पुन्हा भजी करून घेतली, परंतु यावेळेस भजी काही मनासारखी झाली नाही, सगळी चपटी झाली, पण खायला खूप छान झाली। असंच होतं, म्हणजे एक कामावर आपलं जर लक्ष केंद्रित असतं तर ते काम व्यवस्थित होतं, पण सगळीच कामे करता करता एक काम आपलं फेल होऊन जातं। तर आता भजी आमटी वगैरे झाली होती, या इथे झाडून फरशा घेतल्या, फरशा पुसून घेतल्या। त्यानंतर ते खण असतात त्याची पूजा केली। त्यानंतर घरातल्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवला। तर या इथे 4 खण होते, एक माझा, एक सासूबाईंचा, एक आजचा सासूबाईंचा आणि 3 खण घेऊन आहेत म्हणून एक तुळशीचा किंवा देवाचा, असे 4 खण घेतले होते। त्यानंतर जे आमच्या रानामधले जे देव आहेत त्यांना नैवेद्य दाखवायला जायचं होतं, तर तिथे बसून सुद्धा आले। तर या इथे पुढच्या देवाला जायचं होतं, तर पूर्ण असे ऊस मका तिथूनच रस्ता होता जाण्यासाठी। तर रानातल्या देवांचं असंच असतं, असं सेपरेट असं मंदिर नसतं, शेतामध्येच ते देव असतात। त्यानंतर मात्र आम्ही ज्यावेळेस गावातल्या देवांना मंदिरामध्ये गेलो ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये आहे। तर ही पहा, ही छान अशी टोमॅटोची शेती आणि त्यातच एक देवीचं मंदिर आहे, म्हणजे देवी आहे तिथं पण ओवासला नैवेद्य ठेवला। त्यानंतर पुन्हा घरी आल्यानंतर एक ताट केलं, कारण की गावातल्या देवांना जायचं होतं, त्यासाठी ताट करून ठेवलं। मग ऐन टायमाला सगळं होतं आणि जे ताट घ्यायचं त्यामध्ये काय काय घ्यायचं हेच विसरून जातो। मग हे ताट सुद्धा तयार केलं। त्यानंतर जे आमची ते गावात देवी आहे तिथे गेलो ओवासण्यासाठी। तर संक्रांतीचा सणच असा असतो की प्रत्येक महिला एकमेकींना त्या दिवशी भेटत असतात, म्हणजे आपल्या शेजारी तर आपण भेटतोच, परंतु ज्या लांबच्या असतात त्यांना पण बरेच जण भेटलं जातं। तर बऱ्याचशा महिला गप्पा सुद्धा मारत बसल्या होत्या। त्यानंतर आम्ही ओसाला गेलो, ते म्हणजेच विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये। तिथं पण छान अशी मला पूजा करण्यात आली, कारण की एवढी गर्दी काही नव्हती। आणि हे सर्व करता करता फोटो काढणं हे सुद्धा महिलांना खूप आवडतं, तर आम्ही सुद्धा भरपूर असे फोटो काढले। पुन्हा आमच्या घरी आलो आणि एक देवी राहिली होती, तर तिथे पुन्हा ओवासण्यासाठी आलो। तर हे संध्याकाळी छान असं वातावरण सुद्धा झालं होतं। आणि मोठ्यांसोबत लहान मुलांची सुद्धा तितकीच घाई किंवा तितकाच आनंद लहान मुलांना सुद्धा होत असतो। तर
आता ऊस म्हटलं की प्रत्येकाला वाघाची भीती वाटतेच, तर ही सगळी लहान लहान मुलं वाघ आला म्हणून अशी पळत होती. त्यानंतर घरी आल्यानंतर उपवास सोडला. छान असा पुरणपोळीचा बेत होता, परंतु पुरणपोळी सोबतच हा उपवास सोडण्यासाठी जी खेंगाट भाकरी असते ती सुद्धा खाल्ली जाते. तर अशा पद्धतीने आजचा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.